हे दान पुण्य महाफलदायी बनण्यासाठी 6 गोष्टीची आवश्यकता असते. 6 अंग त्यामध्ये कंप्लीट असायला पाहिजे. तर ज्या व्यक्तींना 6 अंगांनी युक्त दान देता येते, भगवान बुद्ध म्हणतात त्या दानाचं पुण्य मोजता येत नाही, किती पुण्य आहे. तर तशी घटना पण आहे. एकदा सारीपुत्र बनते आणि मोगलान बनते 5 ते 500 भिक्षूंच्या सोबत चारिका करीत उत्पल शिवली बनतेची आईचं नाव काय, सुप्पवास, त्यांच्या घरी येतात. विशेष म्हणजे त्यांना एका देवतांकडून मेसेज येतो की या नगरामध्ये उद्या सारीपुत्र आणि मोगलान आनंद बनते येत आहे, त्यांच्यासाठी भोजन दान तयार. तर असं म्हटल्यानंतर ते अगोदर सकाळी सगळं भोजन रेडी करून ठेवते. आता भगवंताचे अग्र शिष्य, भगवंताचे आनंद सुपटीपन्न श्रावक संघ जेव्हा अशी गोष्ट ती कानावर पडते, तिच्या हृदयात फार श्रद्धा उत्पन्न होते, हृदय प्रीतीने भरून जाते. अरे मला एक सुवर्ण संधी भेटत आहे भगवंताच्या श्रावक संघाला दान देण्याची. ते दान देण्याच्या अगोदरच संघाप्रती अनंत श्रद्धा उत्पन्न झाली. तिने अतिशय श्रद्धेने भोजन बनवलं आणि सकाळी आल्याबरोबर निमंत्रण देते, मेसेज पाठवून देतपर्यंत, आणि आपल्या घरी भोजनदान देते. भोजनदान दिल्यानंतर तिच्या मनात आणखी प्रसन्नता येते. साधू साधू, मला किती मोठा लाभ आहे की मला भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान देता आलं आहे. आता या घटनेला भगवान बुद्ध पाहत आहे. असं भगवान बुद्ध तर सगळं पाहत आहे. श्रावस्तीला असताना भिक्षुनी, उपासक उपासिका सगळे लोक असताना भगवान बुद्ध आपल्या बुद्ध चक्षुने पाहतात आणि म्हणतात, भिक्षुंनो, सुप्पवासा उपासिका 6 अंगांनी युक्त दान देत आहे, जे दान अग्र फलदायी म्हणजे महान फलदायी बनत आहे. महान संस म्हणजे खूप मोठा शुभ परिणाम देणारं ते पुण्य ती संचित करीत आहे. ते 6 अंग म्हणजे तिने दान देण्याच्या पूर्वी, म्हणजे दायकांमध्ये 3 अंग पाहिजे. दान देण्याच्या पूर्वी तथागतांच्या संघाप्रती श्रद्धा पाहिजे. दान देण्याच्या पूर्वी पण पाहिजे, दान देताना सुद्धा श्रद्धा पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, श्रद्धा ज्या क्षणापासून तुमच्या हृदयात उत्पन्न होते, संघाला मूळ करून की मी संघाला दान देतो किंवा देणार आहे, तेव्हा हा विचार उत्पन्न झाला. हा ज्या क्षणापासून विचार उत्पन्न झाला ते कुशल चित्त ते पुण्य बीज बनवते. त्याला बनण्यासाठी ती श्रद्धा काम आहे. म्हणून बुद्ध म्हणतात श्रद्धा बीजम. ती श्रद्धा त्या कुशल चेतनेला बीज रूपाने बनवते. म्हणजेच तुम्हाला पुण्य संचित होण्यास ती सुरुवात होऊन जाते. म्हणजे तुम्ही आणखी पुण्य, तुम्ही दान दिलेलं नाही आहे, पण मी दान देतो ही चित्त उत्पन्न झाल्या मात्रतेने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळवायला सुरुवात होऊन जाते. आणि भगवान बुद्ध म्हणतात की दान देताना सुद्धा ज्यांच्या हृदयात श्रद्धा राहते आणि भगवंताचे श्रावक श्रद्धेनेच दान देतात, त्यांच्या स्वाभाविक लक्षणापैकी लक्षण असतात की ते दान देताना श्रद्धेनेच देतात. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा अनुशासन केलेलं आहे, दानन ददंतु सत्ताय. दान हे श्रद्धेनेच दिलं पाहिजे, नाही का. आणि सुप्पवासाची उपासिका दान देताना सुद्धा श्रद्धावान होते आणि दिल्याच्या नंतर सुद्धा तिच्या हृदयात श्रद्धा होते. आता हे 3 गुण दायकांमध्ये आणि 3 गुण हे दान घेणाऱ्या व्यक्तीमध्ये असले पाहिजे. ते कोणते? ते दान घेणारा व्यक्ती तर स्वभावामध्ये असले पाहिजे. एक तर ती व्यक्ती राग द्वेष मोहातून ते मुक्त असलेले पाहिजे, किंवा
ते राग द्वेष मोहातून मुक्त होण्याच्या मार्गावर असले पाहिजे. म्हणजे सुपटिपन्न असले पाहिजे. आणि सुपटिपन्न भगवान बुद्धांचा श्रावक संघच असतो. आणि म्हणूनच हे 6 अंग जे असतात ते फक्त आणि फक्त बुद्ध शासनामध्येच परिपूर्ण होतात. म्हणजे या प्रकारचं पुण्य आपल्याला फक्त बुद्ध शासनामध्येच मिळवता येते, नाही का? तर भगवान बुद्ध तिथे सांगतात की तिने असं पुण्य संचित केलं आहे 6 अंगाने युक्त की ज्या पुण्याची गणना संख्येमध्ये केल्या जाऊ शकत नाही, एवढं पुण्य तिने गमावलेलं आहे. आपलं फार मोठं सौभाग्य आहे. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना आजही आपल्याला या 6 अंगाने युक्त आपल्याला दान देता येते, दान देता येते. हे 6 अंग जर आजही, आज बुद्ध शासन आहे म्हणून 6 अंग जर कंप्लीट होत असतील तर आपल्याला सुद्धा त्या प्रकारचं पुण्य मिळते. म्हणून दान हे 3 ठिकाणी श्रद्धा ठेवून दिलं पाहिजे. कसं? दान देण्याच्या पूर्वी श्रद्धा पाहिजे, दान देताना सुद्धा श्रद्धा पाहिजे आणि दिल्याच्या नंतर सुद्धा श्रद्धा पाहिजे. या 3 ठिकाणी श्रद्धा पाहिजे. आणि दान कसं दिलं पाहिजे? भगवंताच्या श्रावक संघाला दान दिलं पाहिजे. तेव्हा संघ सुपटिपन्न असल्यामुळे ते राग द्वेष मोहातून विमुक्त आहेत किंवा राग द्वेष मोहातून विमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून ते दान महाफलदायी बनते. पण इथे जर तुम्ही अशी गोष्ट तुम्ही म्हणजे संघ आपल्या आपल्यामध्ये स्वातंत्र्य रूपाने महान असतो. बघा, तुम्हाला माहिती आहे महाप्रजापती गौतमी जेव्हा भगवान बुद्धांना 2 जीवन आपल्या हाताने स्वतः शिवून ती भगवंतासाठी आणते, त्यावेळेस ती म्हणते भगवान माझ्यावर अनुकंपा करून या दानाचा स्वीकार करा. तर भगवान बुद्ध म्हणतात की गौतमी तू हे भिक्षू संघाला दान कर. संघाला दान केलं तर ते मला पण मिळते आणि संघाला सुद्धा मिळते. म्हणजे या चिवराची जी पूजा आहे ती भगवंताची पण होते आणि संघाची सुद्धा होते. आणि म्हणून तू संघाला दान कर. आता तिला भगवंताविषयी जास्त प्रेम होतं. का माहिती आहे? कारण भगवंताला तिने लहानाचं मोठं केलेलं आहे. लहान म्हणजे स्वतःचं दूध पाजून आणि मोठं केलेलं आहे. स्वतःच्या मुलासारखं प्रेम देऊन त्यांनी मोठं केलं आहे. आणि म्हणून ते पुत्र प्रेम तर होतच, पण बाकी भगवान बुद्ध आहेत या भावनेने सुद्धा विशेष श्रद्धा होते. आणि म्हणून म्हणते भगवान आपल्यासाठीच मी हे बनवलेलं आहे, आपल्यासाठीच बनवलं म्हणून माझ्यावर अनुकंपा करून स्वीकार. आता ही भावना बघून आनंद बंदेजी म्हणतात भगवान ही गौतमी तू भगवंतावर लहान असताना पासून खूप उपकार करणारी आहे. भगवंताची आई वारल्यानंतर हिने सांभाळ केला, दूध पाजलं आणि सगळ्याच गोष्टी केल्या, नाही काय? बरेच उपकार केले आहेत. भगवान बुद्ध सुद्धा तिच्यावर उपकार अनुकंपा करून तिचं दान स्वीकार करा. तर भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की संघदानाचं काय महत्वाचं, नाही का? आणि त्याच्यानंतर ते संघाला ते वस्त्र दिल्या जाते समजावून सांगितल्याच्या नंतर. तर अशीच गोष्ट असते. आणि म्हणूनही आपण हे दान संघाला उद्देशून दिलं पाहिजे. 2, 4, 5 बनतेला म्हणून नाही. तुम्हाला दुसरी एक घटना सांगतो. मला वाटते श्रावस्तीमध्ये घटना आहे. 2 बहिणी होत्या. तरुण वयामध्ये लग्न झालं आणि एका ठिकाणी राहत होत्या. त्या ठिकाणी मोठी बहीण होती, तर ते नेहमी कधी कधी 40 बनते, 50 बनते, 100 बनते, कधी कधी 200 बनते, अशा बनतेंना ती दान देतो नेहमीच. आणि त्याची छोटी बहीण होती, भद्रा आणि सुभद्रा असं नाव होतं दोघांचं. तर त्याची छोटी बहीण होती, तर ती दररोज फक्त 8 बनतेला भोजन दान देत होती. 8 बनते. पण ज्या 8 बनतेला दान देत होती त्या 8 बनतेमध्ये एक बनतेची होते रेवत नावाची, छोटे 7 वर्षाचे बनतेची, 7 वर्षाचे पण अरहंत बनतेची, साधारण नव्हते. तर त्या
8 भंतेला ती भोजन देत होते. पण रेवत भंतेजी त्या उपासिकेला म्हणतात, उपासिके तू असं समजू नको की फक्त तू 8च भंतेला भोजन दान देत आहे. तू असा विचार कर की मी हे विचार आणि भावना श्रद्धा ठेव की मी भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान देतात. मग संघाला म्हटलं तर मग संघामध्ये जे प्रथम स्थानावर असलेले अरहंत सारिपुत्र बनते, अरहंत मोगलाट बनते, त्यांच्यानंतर अरहंत महाकाश्यप बनते, अरहंत अनुरुद्ध बनते, आदी अरहंत परंपरापासून आलेले अष्टपुरुष पुद्गल श्रावक संघ त्याच्यामध्ये सम्मिलित होतो आणि ते संघाला दिलेले दान महाफलदायी होते. आता बघा, बंदींचं अनुशासन तिला मिळाल्यानंतर ती तशाच प्रकारे श्रद्धा ठेवते. ती फक्त 8 बंदीला भोजन दान देत नाही, ते दान देते मी भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान देत आहे. भिक्खू संघस्य देम, मी भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान देत आहे अशी श्रद्धा ठेवून दान देते. आणि आश्चर्यमय गोष्ट ही होते की तिच्या जीवनामध्ये पुण्य अनंत अनंत पुण्य तिला मिळते. आणि मग कालांतराने जी मोठी बहीण होती ती मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर 33 देवलोकामध्ये उत्पन्न होते. आणि छोटी बहीण ही निम्मानरती परनिमित्वश्वरती म्हणजे त्याच्या वरच्या देवलोकामध्ये उत्पन्न होते. मला वाटते निम्मानरती देवलोकामध्ये. तर छोटी बहीण स्मरण करते की मी कोणतं पुण्य केलं आहे की ज्या पुण्य कर्माने मला एवढं दिव्य सुख संपत्ती मिळत आहे. तर त्यावेळेस ते पाहते की मी मनुष्य लोकांमध्ये असताना रेवत बंदेच्या अनुशासनानुसार मी भिक्षू संघाला मी दान दिलं आणि त्या दान पुण्याने मला हे अनंत पुण्य मिळालं आणि अनंत पुण्याने हे अनंत दिव्य सुख मला मिळालं. त्या सुखाचा मी अंत पाहू शकत नाही, एवढा लांब आहे. मग ती विचार करते, तिला आपल्या बहिणीची सुद्धा आठवण येते. अरे ती कुठे आहे? तिला दिसते तर 33 देवलोकामध्ये. मग 33 देवलोकामध्ये ती आपल्या बहिणीकडे येते. तर त्यावेळेस तिचं ते दिव्य सौंदर्य आहे, ते बाकी देवलोकासारखं नाही आहे. अतिशय दैदिप्य तेजस्वी तिच्या सौंदर्याकडे, तिच्या शरीरातून निघाल्या प्रकाशाकडे ती पाहू शकत नाही. तिचं तो पाहण्यासाठी ते आपला प्रकाश थोडा सौम्य करते. हे सगळे वैभव बघितल्यानंतर ती मोठी बहीण आश्चर्यचकित होऊन म्हणते की हे देवी, तू फार महानुभाव संपन्न आहेस. तुझं दिव्य ऐश्वर्य, दिव्य सुख आणि सुंदरता अतिशय दैदिप्यमान आहे, भव्य आहे. तू मनुष्य लोकात असताना काय पुण्य केलं आहे आणि तो कोण आहे? त्यावेळेस ती म्हणते, तुला आठवते मनुष्य लोकांमध्ये असताना तुला एक छोटी बहीण होती. हो म्हणते, माझी बहीण होती आणि ती मीच आहे. तर तिला हे ऐकताना आणखी आनंद होतो. त्याचा आपलाच माणूस जर खूप दिवसानंतर बघितला तर किती आनंद होतो. आपला प्रिय माणूस जेव्हा खूप दिवसानंतर आपल्याला भेटला किती आनंद होतो. तिला सुद्धा फार आनंद होते आणि तिला सुखी बघून आणखी आनंदी होते. त्याला मुदिता भावना म्हणतात. तर मुदित भावनाने आणखी आनंदित होते आणि ते प्रसन्नतेने म्हणते की तू मनुष्य लोक, मला आठवते तू मनुष्य लोकात असताना नेहमी फक्त 8 बंदीलाच दान दिलं. मी तर मात्र कधी 40, 50, 100 बंदीला दान दिलं. तुझ्यापेक्षा नेहमी जास्तच दान दिलं. पण मी मात्र इथे उत्पन्न झाले. तू काय पुण्य केलं आहे की ज्या पुण्यकर्माने तू एवढ्या उच्च देवलोकामध्ये आणि उच्च कोटीचं सुख तू प्राप्त केलं आहे. पण माझ्या स्मरणात आहे तू 8 बंदीला नेहमी दान देत होते. तर त्यावेळेस ती म्हणते, ही गोष्ट खरी आहे की मी 8 बंदीलाच भोजन दान दिलं आहे. पण मला अरहंत रेवत बंदेजींनी अनुशासन केलं होतं. काय म्हणाले की उपासके, हे जे 8 बंदी जे आहेत मी 8 बंदींनाच दान देत आहे असं समजू नको. तो भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान देत आहे अशी भावना, अशी श्रद्धा ठेवून दान कर. आणि मी त्याच पद्धतीने दान दिलं आणि त्याच्या पुण्य स्वरूपने अनंत पुण्य मिळवलं. कारण भगवंताचा श्रावक संघ अनंत गुणांयुक्त आहे. अनुत्तरो पुण्यम खेतम
लोकस्य या संपूर्ण संसारातील प्राण्यांना अनुत्तर पुण्य क्षेत्र असणारा श्रावक संघ आहे आणि त्यानुसारच मी हे आनंद पुण्य मिळवला आहे. मग हे ऐकल्यानंतर त्याची बहीण फार प्रसन्न होते आणि त्याचं अनुमोदन करते. साधू साधू संघाला दान देणं किती मांगलिक आहे, किती मंगलमय आहे. आणि आज संघ आहे आणि संघाला दान दिलंच पाहिजे असं म्हणून ती दानाची आणखी प्रशंसा करते. तर या उपदेशामधून गोष्ट लक्षात ठेवायची आपण की आपल्याला सुद्धा दान देताना कधीच व्यक्तिविशेष देवणे दिलं तर वाईट नाही आहे. पौद्गलिक दान सुद्धा असते. पौद्गलिक म्हणजे व्यक्तिगत, म्हणजे एका व्यक्तीला दान दिलं, समजा दुशील दुराचारी पापी माणसाला दान दिलं तर 1000 गुणा फळ भेटते. एखाद्या शीलवान पण पृथकजन दुसऱ्या धर्मातील लोकांना दान दिलं तर 1,00,000 गुणा फळ भेटते. तुम्ही एकदा जेवण द्या, 1,00,000 गुणा फळ भेटते. आणि जर तुम्ही एखाद्या ऋषी मुनींना दान दिलं, जे गृहत्याग करणारे ऋषी मुनी आहे, त्यांना 1,00,000 करोड गुणा फळ भेटते. किती? 1,00,000 करोड. किती मोठी संख्या आहे? 1 रुपया दिला 1,00,000 करोड. आधी असलाय का? एक वेळचं जेवण द्या, तेवढ्या गुणा पण अधिक मिळते. भगवान बुद्ध म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त पुण्य मिळते 3 रत्नाला शरण गेलेल्या आणि पंचशिलाचं पालन केलेल्या उपासकाला दान दिलं तर. विचार करा, ते भगवंताच्या उपासकाला दान दिलं तर एवढं पुण्य आहे. भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला दान दिलं तर, एखाद्या श्रोताबद्ध व्यक्तीला दिलं तर, सकदागामी व्यक्तीला दिलं तर, अनागामी अरहंत व्यक्तीला दिलं तर त्याला शब्द नाही आहे. आणि मग अशा 4ही श्रोतापन्न सकदागामी अनागामी अरहंत फळ मार्गाने फळ लाभी असलेल्या अष्टपुरुष भूतगल श्रावक संघाला जेव्हा दान दिल्या जाते ते पुण्य कसं असेल बघा, नाही का? आणि म्हणूनही पुण्य कर्मावर विश्वास श्रद्धा ठेवून आपण त्या प्रकारे पुण्य केलं पाहिजे, नाही का? जेव्हा हा उपदेश ऐकला आणि पुन्हा आपण प्रमाद करू लागलो तर हे काही बरं नाही. म्हणून बुद्ध म्हणतात उत्तिठे नपमज्जेय. तुम्ही या प्रकारे पुण्य करताना असाच प्रयत्न केला पाहिजे, जागे झालं पाहिजे की आता तरी त्या अज्ञानातून बाहेर येऊन या प्रकारे सज्ञानाने कर्म केले पाहिजे. नपमज्जेय ते कर्म, ते कुशल कर्म, ते धम्म आचरण करण्यासाठी प्रमाण करू नये. नपमज्जेय धम्मं सुचरितं चरे. सुचरित धर्माचं आपण आचरण केलं पाहिजे. धम्मचारी सुखं सेती. तुम्ही जर असं धर्म आचरण केला तर तुम्ही अतिशय सुखाने राहा. दिवस असो, रात्र असो, हे जीवन असो, दुसरं जीवन असो, तुम्ही तुमचं जीवन सुखमय बनवता, तुम्ही सुखाने राहता. अस्मिन् लोके परमविजय. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमविजय. धम्मचारी व्यक्ती या जीवनामध्ये सुद्धा आणि आपला देह सोडून गेल्यानंतर परलोकी सुद्धा कसा होतो? सुखाने विहार करतो. किती छान आहे. म्हणूनही नपमज्जेय. आता या प्रकारे पुण्य करण्यासाठी तुमच्यामध्ये प्रमाद येता कामा नये. या प्रकारे तुम्हाला धर्म आचरण करण्याची संधी असताना प्रमाद करता कामा नये. भगवान बुद्धांचं शासन असताना, मनुष्याचा जन्म असताना तुम्ही जर धर्म आचरण करत नसाल तर ते प्रमाद आहे. आणि प्रमादी व्यक्ती फार मोठं नुकसान करून देतात. प्रमादी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या खूप मोठ्या संधीला हातून गमावतात, नाही का? आणि प्रमादी व्यक्ती भगवंताने असं म्हटलेलं आहे प्रमादो मज्जुनो पदम, नाही का? प्रमाद कसं आहे? ते एकदम मृत्यूवत असल्यासारखं जीवन आहे. पण अप्रमादी व्यक्तीचं जीवन कसं आहे? अमृत पदासारखं जीवन आहे. आणि म्हणूनही आपण अप्रमादाने धम्म आचरण केलं पाहिजे. पण भगवान बुद्ध हे म्हणतात न तावता धम्म धरो
यावता बहुभासती योच अपंपि सुत्वान धम्मं काळेन बसते. फक्त आपण काही बोलतो, एखादी गोष्ट दान दिलं पाहिजे, आपण बोललो किंवा आपल्या भगवंताची वंदना केली पाहिजे, धम्म श्रवण केलं पाहिजे किंवा एखादी धम्माची गोष्ट पण सांगितली आपण, परंतु ती फक्त बोलले आहे, पण आपण ती जर आचरणात आणली नाही, तेवढ्या मात्रतेने कोणी धम्मधर होत नाही. जो व्यक्ती भगवंताच्या छोट्या उपदेश का असे ना अपंपि सुत्वा, बुद्धांची भगवंताची वाणी थोडीशी का होईना ते ऐकून जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये उतरवतो, या जीवनामध्ये उतरवतो, तर भगवान बुद्ध काय म्हणतात, तोच व्यक्ती धम्मधर होतो. सवे धम्मधरो होते, तोच धम्मधर असतो, नाही का. आणि म्हणून हे आपल्याला धम्मधर बनलं पाहिजे, बनता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बनला नाही, धम्मधर बनला नाही, तर तुमचं जीवन कसं आहे, प्रमादी आहे, प्रमादी आहे. आणि प्रमादी व्यक्तीचे जीवन फार कष्टमय असते, फार दुःखमय असते. प्रमादी व्यक्तींच्या जीवनामध्ये चारही दुर्गती अपाय लोकांचं दुःख राहते. प्रमादी व्यक्तीच्या जीवनामध्ये मनुष्य लोक जरी आला तरी खूप साऱ्या कष्टाने दुःखाने भरलेलं जीवन असते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की अप्रमादी बना. आणि जर तुम्ही आणखी जर परमार्थिक धर्मात अप्रमादी बनलात तर मग तुम्ही निश्चित रूपाने आपल्या दुःखाचा अंत करणारे बनवू शकता. भगवान बुद्ध दुसरे एका उपदेशात म्हणतात, यो इमस्मिन् धम्म विनये अपमत्तो विहसति. जो कोणी व्यक्ती या भगवंताच्या धम्म विनयामध्ये म्हणजे बुद्ध शासनामध्ये अप्रमादपूर्वक विहार करतो, अप्रमादपूर्वक धर्म आचरण करतो, पहाय जाती संसार दुःख संतं करिष्यति. आपल्या सगळ्या दुःखाचा अंत करून तो आपल्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून तो मुक्त होऊन जातो, नाही का. म्हणजे या जन्म आणि मृत्यूच्या या भवचक्रातून मुक्त होऊन तो सगळ्या दुःखाचा तो अंत करू शकतो. बघा, हे अप्रमादी जीवन काय देऊ शकते. मग असं सौभाग्य असताना आपण प्रमाद करू नये, प्रमाद करू नये. तुम्हाला जर दुःखाची भीती वाटते, तुम्हाला जर दुःख नकोस वाटते, तुम्हाला दुःख फार अप्रिय वाटत आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात या प्रकारे धम्म आचरण करा, धम्म आचरण करा. धम्म आचरण करणारा व्यक्ती सुखाने राहतो. धम्म सुचिन्ने सुख वाहते. जो व्यक्ती धर्मानुसार जीवन जगतो त्याच्या सोबत सुख पण राहते. सुख त्यापासून वेगळं राहत नाही. जर तुमच्या सोबत धर्म आहे तर धर्म जिथे आहे तिथे सुख आहे, जिथे पुण्य आहे तिथे सुख आहे. आणि म्हणून बुद्ध दुसऱ्या भाषेत म्हणजे गाथेत उपदेश सांगतात, सुखस्येतं भिक्खवे अधिवचनं यदिदं पुण्य. हे जे पुण्य कर्म आहे हे दुसरं तिसरं काही नसून सुख आहे, सुख आहे. मग ते मनुष्य लोकातलं मानवी सुख असो, देवता लोकातील दिव्य सुख असो किंवा परम निर्वाण सुख असो, हे सुख आहे. याचं कारण आहे पुण्य आहे. आणि म्हणून आपण पुण्य केलं पाहिजे. पुण्य आपल्याला करण्याची संधी आहे. अनुत्तर पुण्य क्षेत्र आहे. भगवान बुद्धांसारखे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. आकस्मिक जगतं दान आत्म पुण्यं भवद्धती. आग्रह असणाऱ्या व्यक्तीने आपण जर दान दिलं तर जीवनामध्ये पुण्य सुद्धा आग्रह रूपानेच मिळत राहते, वाढत राहते. मग आग्रह व्यक्ती कोण आहे? भगवान बुद्ध आहे. आज भगवान बुद्ध आहेत आपल्याला. भगवान सशरीराने जरी नसतील पण तरी आज भगवान बुद्ध आपल्यासाठी आहे. पण ते तुम्हाला दिसले पाहिजे. तुम्हाला भगवान बुद्ध दिसले पाहिजे. तुम्हाला भगवान दिसले नाही तर तुम्हाला वाटते अरे काय पडलं मूर्ती आहे फक्त, नाही का. तुम्हाला मग ते भगवंताच्या दर्शनाचं पुण्य मिळत नाही. भगवान बुद्ध दिसले पाहिजे. आणि भगवान बुद्ध कसे दिसले पाहिजे? हो, धम्म रूपामध्ये, भगवंताच्या बोधी गुणामध्ये भगवान दिसले पाहिजे. अरे माझे भगवान असे आहे. आणि जेव्हा भगवान दिसतात तुम्हाला, भगवंताच्या बोधी वृक्षामध्ये तुम्हाला भगवान दिसतात. बोधी वृक्षामध्ये भगवान दिसतात. भगवंताच्या धातू चैत्यामध्ये तुम्हाला भगवान, साक्षात भगवान दिसतात. भगवंताच्या उद्देशाने बनवलेली जी कोणती प्रतिमा आहे किंवा आणखी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान दिसतात. आणि तुम्ही
समान श्रद्धेने मी साक्षात भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून वंदन करीत आहे अशी भावना ठेवून वंदन करत आहे, पुण्य तुम्हाला अग्रच मिळणार. त्याच्या संबंधित दुसरी गाथा आहे, तिष्ठन्ते निभृते चापि समे चित्ते समं फलम्. त्याचा अर्थ होतो, भगवान बुद्ध जीवमान साक्षात असताना, जीवमान असताना असो अथवा त्यांच्या परिनिर्वाणानंतर असो, जो व्यक्ती त्या दोन्ही ठिकाणी समान श्रद्धा ठेवतो, म्हणजे परिनिर्वाणानंतर सुद्धा समान श्रद्धा ठेवतो की मी भगवंताला दान देत आहे, भगवंताला अभिवादन करत आहे, मी पाहताना भगवंताला पाहत आहे, मी दर्शनासाठी जाताना भगवंताच्या दर्शनासाठी जात आहे. जेव्हा तुम्ही घरून निघता बुद्ध विहारामध्ये, घरून पाय टाकताना विचार असला पाहिजे डोक्यात, काय, मी भगवंताच्या दर्शनासाठी जात आहे, भगवंताच्या सेवेसाठी जात आहे. आणि मग बघा ही श्रद्धा, ही भावना तुम्हाला किती महान पूर्ण देते. भगवान काय म्हणतात, समे चित्ते समं फलम्. जर तुमची साक्षात जीवमान भगवान बुद्ध असताना जशी श्रद्धा आणि चेतना होती, तशीच चेतना जर भगवंताच्या परिनिर्वाणानंतर जरी असली तर पुण्य मात्र समान मिळते. हो, समं फलम्, समान पुण्य फळ मिळते. चेतो पनिती हेतुच सत्ता गच्छन्ति सुकृती. किती सुंदर गाथा आहे. चेतो पनिती हेतुच, त्याचा अर्थ होतो, जे तुम्ही चित्तामध्ये म्हणजे चेतना उत्पन्न केली. चेतना कशी उत्पन्न होते, श्रद्धेने उत्पन्न होते. श्रद्धा जर तुमची अशी छोटीशी असेल, ठीक आहे भगवान बुद्ध आहेत, ठीक आहे बंदेजी आहेत आपल्यासारखेच आहे असं म्हणून तुम्ही फक्त श्रद्धा अशी साधारण ठेवली, एवढी छोटी छोटी, तुमची चेतना सुद्धा छोटी. चेतना छोटी तर पुण्य सुद्धा छोट. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक पायासी नावाचा राजा होता. एक कुमार काश्यपाकडून दमन झाल्यानंतर तो दान देऊ लागला. दररोज दान दिलं, पण त्याने मन होतं काय दान असंच दिलं नाही का, त्याची काही विशेष श्रद्धा की असा भाव काही, पण दिलं त्याने काहीतरी द्यायचं म्हणून. पण देण्याचा भाव होता, पण तसं तेवढा काही नव्हता. आणि त्याच्या विपाक स्वरूपाने त्याने आयुष्यभर दान दिलं. पण काय झालं, मृत्यूनंतर तो यक्षयोनीमध्ये वाळवंटामध्ये असले भवन एकदम खाली शून्य एका भवनामध्ये त्याचा जन्म झाला, सिरिसक विमानामध्ये. पण कालांतराने मला वाटते गावपती अरहंत भंतेजींच्या मार्गदर्शनाने मग त्यांनी आपल्या परिवारातील लोकांना सांगितलं, असं करू नका, दान देताना सत्पुरुषांच्या विधीने दान द्या, श्रद्धेने दान द्या, गौरवाने दान द्या, सत्कार व्यवस्थित तयार करून दान द्या. म्हणजे सगळे दानाचे गुणधर्म सांगतो आणि म्हणतो की दान द्या आणि तुम्हाला असे मनात चेतना उत्पन्न करा. तो पायाशी राजा जिथे जन्मला तिथे आम्हाला जन्म मिळो. आता त्याला बायको, त्यांचे मुलं बाळ फार प्रिय होते, म्हणून त्यांनी तसं होईल आणि खरंच सगळे मरण पावले आणि तिथे त्याच्या जवळ आले. ठीक आहे. तर चेतू पणेती हे तुझ, तुमच्या मधली जी चेतना आहे, त्या दान देण्याच्या पाठीमागचा जो विचार भावना आहे, त्याच कारणाने तुम्हाला असं पुण्य मिळते की ज्या पुण्यकर्माने सगळे सत्व करणारे सगळे सत्व सुगतीला जातात. सुगतीमध्ये उत्तम गती निर्वाण आहे, सुगतीमध्ये सुगती दिव्य गती आहे, देवता लोकांत पण जातो. आणि म्हणूनही तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आज तुम्हाला काय भेटलं आहे, आज भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना पण ही संधी भेटली आहे, या संधीला गमावू नका. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा जर तशीच चेतना आणि श्रद्धा निर्माण करता आली, फळ सुद्धा समान भेटते. आणि तसंच आज सारीपुरता अनंत बंदेजी आधी नाही आहे, पण तुमच्यामध्ये जर श्रद्धा आहे, समान श्रद्धा आणि समान चेतना आहे, तर पुण्य तुम्हाला आजही समान मिळते. भगवंताच्या श्रावक संघाला दान देण्याचं साधन नाहीये. याला आपले डोकं वापरा, आपली प्रज्ञा वापरा आणि प्रज्ञा वापरून काय केलं पाहिजे, तशा प्रकारचं पुण्य केलं पाहिजे. जर ते पुण्यकर्म नाही केलं, पुण्याच्या अभावाने माणूस फार दुःखी कष्टी राहतो.
जसा एखादा माणूस वाळवंटाच्या मध्ये प्रवासाला निघाला आणि त्याच्याकडे पायात चप्पल नाही आहे, ऊन खूप लागत आहे, छत्री पण नाही आहे, तहान पण लागते, पण पाणी नाही आहे, जेवण नाही आहे, आणि अशा स्थितीमध्ये तो निघाला वाळवंटामध्ये, कशी यात्रा राहील त्याची? फार कष्टमय राहते. मग तशीच कष्टमय जीवन यात्रा तुमची बनवू शकते जर पुण्य नसेल तर. म्हणून पुण्य करा. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना आपल्याला संधी भेटली. समे चित्ते समे फळ, समान चित्त चेतना भावना ठेवली तर फळ सुद्धा तसंच मिळते. आज तुम्ही विविध आकाराने पुण्य केलेलं आहे, हे निश्चितच महान पुण्य आहे. या पुण्यकर्माला सतत सातत्यपूर्ण केलं पाहिजे आणि तशी इच्छा पण ठेवली पाहिजे, नाही का? भगवान त्यामध्ये म्हणतात, पुण्यंचे पुरिसो कैरा कैराते पुनंग पुनंग आम्ही छंदन कैरात सुखो पुण्यस्य उच्चयो. जे पुण्यकर्म आपण केलेलं आहे ते वारंवार केलं पाहिजे आणि ते वारंवार पुण्य करण्याची इच्छा पण मनात ठेवली पाहिजे. आणि तुम्ही जर ती इच्छा तशी ठेवली तर हेच कारण तुमच्या सुखाचं कारण बनते. सुखो पुण्यस्य उच्चयो, हे तुमच्या सुखाचं कारण बनते. तुम्हाला जर सुख प्रिय आहे, मनुष्य लोकातील मानवी सुख, देवता लोकातील दिव्य सुख आणि परमनिर्वाण सुख प्रिय आहे, तर मग असं तुम्ही पुण्य केलं पाहिजे, ती करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. ठीक आहे? तर ही धर्मदेशना तुम्हाला सुखाने धर्म जीवन जगण्यासाठी, धर्माचे महान प्रतिफळ मिळवण्यासाठी हेतू प्रत्यय बनो, या सद्भावनेने मंगल कामना करतो. नमो बुद्धाय.